नाटकाचे 3 अंक झाले. अंक 4. आता तुम्ही म्हणाल की नाट्य वाचन म्हणजे काय नक्की? तर संवाद म्हणतोय. संवाद संवादांच्या स्वरूपात म्हणतोय. कृष्ण, अर्जुन या दोघांमधला जो संवाद झाला, ते एकमेकांशी बोलले, ते ते जसे बोलले असतील, भावनांचा विचार करून ते जसे बोलले असतील, तसं मी ते श्लोक म्हणतोय. हां. आता या संवादांचा गर्भित अर्थ हा या नाट्यवाचनामध्ये मी सांगत नाही, कारण नाहीतर इथेच 1-1.5 तास जाईल. आपण नाट्यवाचन हे 10 ते 15 मिनिटासाठी सीमित ठेवतो. मग या संवादाचा गर्भित अर्थ हा आपल्या गोष्ट भगवद्गीतेची या 10 भागांच्या सेशन्समध्ये मी सांगतो. पण त्या सेशन्समध्ये जे पार्टिसिपंट्स असतात, त्यांना अनेकदा हे नाट्यवाचन खूप उपयोगी पडतं, हे अगदी मागच्या काही वर्षांपासून मी पाहतोय. आणि ज्यांनी हा कोर्स केलेला नाहीये, त्यांना सुद्धा भगवद्गीता आचरणात आणण्यासाठी, भगवद्गीता आपलीशी वाटावी म्हणून त्याच्यातलं नाट्य समजावं, ही माझं स्वतःचं मत आहे आणि त्याचा मलाही उपयोग झालाय, इतरांनाही उपयोग होतोय, म्हणून हा नाट्य वाचनाचा खटाटोप. तर अंक 4. पहिल्या अंकात काय पाहिलं? अर्जुनाने त्याच्या सगळ्या भावभावनांना मुक्त वाट करून दिली आणि त्या भावना निगेटिव्हिटीकडे झुकणाऱ्या होत्या. आपण जसं पाहिलं तसं निगेटिव्ह एनर्जीज होत्या, निगेटिव्ह इमोशन्स होत्या. त्यावेळेला कृष्ण अत्यंत शांत राहिला. पहिल्या अंकामध्ये कृष्ण फक्त आहे, तो बोलला काहीच नाहीये. दुसऱ्या अंकामध्ये मात्र कृष्ण त्याच्या पद्धतीने वेगवेगळ्या भावभावनांचा वापर करून, अगदी सपाटून दिलेला फटका असो किंवा मित्राच्या मायेने अर्जुनाच्या पाठीवरून फिरवलेला हात असो, या सगळ्या भावनांचा वापर करून कृष्ण अर्जुनाला जागं करायचा प्रयत्न करतोय, धक्का द्यायचा प्रयत्न करतोय. तिसऱ्या अंकामध्ये असं आपण पाहिलं की अर्जुन भानावर तर नक्कीच आलेला नाहीये. पण पहिल्या अध्यायातला काहीही न कळणारा अर्जुन, स्वतः काय बोलतोय याच्याकडे सुद्धा त्याचं लक्ष नाहीये, असा अर्जुन, आत्महत्याच्या चर्चा करणारा अर्जुन, तिसऱ्या अंकामध्ये आपल्या निदान काही गोष्टी कानावर पडून घेतोय. 1-2 प्रश्न आहेत अर्जुनाचे त्यावेळेला आणि एक प्रश्न तर कृष्णाला चॅलेंज देणार आहे. कृष्ण जेव्हा सांगतो की बाबा रे, ही जी मेथड आहे की नाही, ही जी पद्धत आहे ती मी तुला सांगतोय, ती फार पूर्वीपासून मी सांगितली. अगदी सूर्याला सांगितले, सूर्याने मग त्याच्या मुलाला सांगितली मनुला, मग त्याने त्याच्या मुलाला सांगितली वगैरे वगैरे वगैरे. त्यावेळेला अर्जुन जागा आहे. तो म्हणतो, अरे तुझा जन्म आत्ताचा, मग सूर्याला कधी सांगितलंस? हा भाव विभ्रम किंवा हे जी मुवमेंट आहे जागेपणीची, ती आपण पाहत असतो. तर चला, चौथा अंक नाट्यवाचन सुरू करूया. भगवद्गीतेमध्ये सगळ्यात आनंददायी जर का असेल तर कृष्णाची उत्तरं. मात्र कृष्णाला उत्तर देणं हे अर्जुनाच्या प्रश्नांनी भाग पाडलं. अर्जुन जर का गप्पच बसला असता तर भगवद्गीता झाली नसती. हा अंक सुद्धा अर्जुनाच्या प्रश्नाने सुरू होतो. अर्जुन उवाच संन्यासम कर्मणाम कृष्ण पुन्हा योगम चे संशसी. अरे हे काय, एकदा हे एकदा ते, आधी संन्यास, मग आता योगाची प्रशंसा करतोस. यत श्रेयः एतयोः एकम तत् मे ब्रूहि सुनिश्चितम. काय ते एकदा नक्की सांग. कृष्ण असा म्हणाला असेल चितळे मास्तरांसारखा, अरे असं काय करतोस अर्जुना, दोन्ही मार्ग दोन्ही रस्ते माझ्याच कडे की येतात, तुला माहिती नाहीये का, मॅप काढून दाखवला होता कित्येकदा. श्री भगवान उवाच संन्यास कर्मयोगस्य निःश्रेयस कर उभौ. दोन्ही चांगले आहेत रे, तयो तू कर्मसन्यासात कर्मयोगा विशिष्यते. तुझ्यासाठी कर्मयोग मात्र चांगला. अरे असं लहान मुलासारखं काय करतोयस. सांख्य योगो पृथक बालाः प्रवदन्ति न पंडिता एकम अपि आस्थितः सम्यक उभयो विंदते फलम. नीट पहा बरं एकदा. यत् सांख्यैः प्राप्यते स्थानं तत् योगैः अपि गम्यते. एकम सांख्यम च योगम च यः पश्यति स पश्यति. बघा, पाहायला सांगतोय कृष्ण. ऑब्झर्व. ऑब्झर्वेशन
हे शिकवलं गेलं पाहिजे. व्हॉट टू ऑब्झर्व, हाऊ टू ऑब्झर्व. कृष्ण सांगतोय, या पश्यती सपश्यती. बघ, तुला दिसेल. समजून घे रे बाबा. कुठूनही आलास आणि एकदा त्या स्थानावर पोहोचलास की कशी वागतात बरं ही मंडळी. न एव किंचित करोमि इति युक्तः मन्येत तत्त्ववित्. पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्नन् अश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन् अपि इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्ते इति धारयन्. कशी कामं करतात ही मंडळी मग? कायेन मनसा बुद्ध्या केवलैः इंद्रियैः अपि योगिनः कर्म कुर्वन्ति. पण कशासाठी रे? संगम त्यक्त्वा आत्मशुद्धये. आणि हे फार महत्वाचं आहे. आत्मशुद्धीसाठी म्हणजे काय? थोडक्यात ती जी निगेटिव्हिटी आतमध्ये भरली आहे ना, ती साफ करण्यासाठी, स्वच्छता करण्यासाठी अशी ती लोक कामं करतात बघ. न प्रवृश्येत प्रियम प्राप्य न उद्विजेत प्राप्य चा प्रियम स्थिर बुद्धी असम्मूढा ब्रह्मविद ब्रह्मणि स्थितः. आत्मशुद्धी करतोय हे तुला कसं कळणार? असं वागता आलं म्हणजे कळेल. न प्रवृश्येत प्रियम प्राप्य न उद्विजेत प्राप्य चा प्रियम. यः अंतसुखः अंतरारामः तथा अंतर्ज्योतिः एव यः स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतः अधिगच्छति. आणि योगी आणि संन्यासी दोन्ही एकच रे बाबा. अनाश्रितः कर्मफलम कार्यं कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्निः न च अक्रियः. आणि हे सगळं करायचं असेल ते तुला तुझंच करायचं रे बाबा. पण हे एकदा केलंस ना तर मगाशी सांगितलं होतं ना तसं शांत होशील बघ, स्थिर होशील बघ. ती झरझर चालली ती निघून जाईल बघ सगळं. पण उद्धरेत आत्मना आत्मानं न आत्मानं अवसादयेत. आत्मा एव हि आत्मनः बंधू आत्मा एव रिपु आत्मनः. सांभाळ रे बाबा. जितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीत उष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः. बघ, असं व्हायचं ना तुला. हा, एक लक्षात ठेवा बाबा, हे सगळं करत असताना अशी माणसं भेटतील तुला. सुहृद मित्र अरी उदासीन मध्यस्थ द्वेष्य बंधुषु साधुषु अपि च पापेषु. तू मात्र शांत राहा. समबुद्धी विशिष्यते. बॅलन्स रे बाबा, बॅलन्स. न अति अश्नतः तु योगः अस्ति न च एकांतम अनश्नतः. फार खाऊ नको, फार उपाशी राहू नको. न च अति स्वप्नशीलस्य जाग्रतः न एव च अर्जुन. युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योग भवति दुःखः. बघ, अति तिथे माती. बॅलन्स छान कर, कष्ट कर. मागच्या अंकामध्ये तुला सांगितलं तसं विचारून घे, अभ्यास कर. आणि मला ना एक छान उपमा आठवते बघ, मला दिसतं डोळ्यासमोर. सांगू? यथा दीप निवातस्थः न इंगते सा उपमा स्मृता योगिनः यत चित्तस्य युञ्जतः योगमात्मनः. घाई नाही आपण करायची या सगळ्यासाठी. धावपळ नको, घाई नको. हा, वेग ठीक आहे पण घाई नको. शनैः शनैः उपरवेद बुद्ध्या धृति गृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. यतो यतो निश्चरति मनः चंचलम् अस्थिरं ततः ततः नियम्य एतत् आत्मनि एव वशं नयेत्. यः मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्य अहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति. अरे जमेल तुला हे. हळूहळू कर, लावून धरून कर. पण इतकं समजावून सांगून सुद्धा प्रश्न विचारणार नाही तर अर्जुन कसला? अहो, राग येतो काही वेळेला अर्जुनाचा. किती प्रश्न विचारतोय हा. छान समजावून सांगतोय कृष्ण, ऐक की जरा. पण नाही. मला एक सांग कृष्णा,
प्रश्न. अर्जुन उवाच. यः अयं योगः त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन, एतस्य अहं न पश्यामि चंचलत्वात् स्थितिस्थिराम. हे काही जमेल असं मला वाटत नाही. चंचलम हि मनः कृष्ण प्रमाथी बलवत् दृढम, तस्य अहम निग्रहम मन्ये वायोः इव सुदुष्करम. कठीण आहे सगळं कृष्ण. कृष्ण पण किती शांत सांगतो. खरं आहे अर्जुना, तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे. श्री भगवान वाच. असंशयम महाबाहो मनः दुर्निग्रहम चलम. खरोखर दुर्निग्रह आहे, पण शक्य आहे. अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. पहा कसं छान घेऊन चाललाय. म्हणजे हा संवाद म्हणून समजून घ्यायचा. एकापुढे एकापुढे एक श्लोकांच्या चालीत म्हटले ना, तर ही गंमत जाईल. आता बघा, म्हणजे मला प्रत्येक वेळेला त्या श्लोकामधला अर्थ सांगण्याची उर्मी स्वस्त बसू देत नाहीये. पण मला लक्षात ठेवायला लागतं, की बाबा रे, हा फक्त नाट्य वाचन आहे. तू नुसते संवाद वाचतोयस, ते एक्सप्लेन करू नकोस. पण त्या पद्धतीने नुसतं म्हटलं ना, तरी सुद्धा सगळा भाव उमटतो बघा. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना अवश्य पाठवा. एक नक्की पुन्हा सांगतो, की संवाद नाट्य वाचनात्मकरित्या मी सादर करतोय. त्यामुळे संवादाचं जे एक्सप्लेनेशन आहे, त्याच्यातला भावार्थ आहे, गर्भितार्थ आहे, गमती-जमती ज्या आहेत, त्या मात्र मी या नाट्य वाचनामध्ये सांगू शकत नाहीये. वेळेचं आपल्याला भान ठेवावं लागतंय. पण गोष्ट भगवद्गीतेची एका सुसंवादाची या 10 भागांच्या कोर्समध्ये 5 आठवडे तो कोर्स चालतो. त्यामध्ये मात्र एक श्लोक गंमत-जंमत करत आपण समजावून घेतो. एकत्र मिळून समजावून घेतो. 5वा अंक लवकरच. आत्ता पडदा पाडतो.